जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी. हाय हॅलो नमस्कार, मी कादंबरी आणि माझ्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं खूप सारं स्वागत. तर आज की नाही आषाढी एकादशी आहे. भले जरी मी महाराष्ट्रात राहत नसले तरीसुद्धा बडोद्यामध्ये सुद्धा खूप सारे मराठी लोक आहेत आणि तिथंसुद्धा आषाढी एकादशी अगदी श्रद्धेनं आणि भक्तीनं साजरी केली जाते. आज मी आषाढी एकादशीनिमित्त बडोद्यातील एका वैशिष्ट्यपूर्ण मंदिरामध्ये जाणार आहे आणि तिथलं वैशिष्ट्य काय आहे हे तर तुम्हाला पुढे कळेलच, पण तोपर्यंत ब्लॉग नक्की पाहत राहा. आता खरं सांगू, उपवास म्हटलं ना की चहा हे कंपल्सरी आलंच, पण काल आपण ठरवल्याप्रमाणे आजपासूनच चहाचं व्रत आपण केले आणि आपण चहा घेणार नाही आहोत. त्याच्यासाठी मग हे थोडं जरा अवघड जाणार आहे, पण बघूया तिथं दिवसभर कसं होतं आणि काय होतं आहे. तर सकाळीच मी अशी देवपूजा करून घेतली होती आणि मनाला अगदी छान प्रसन्न वाटत होतं. लहानपणापासून आपण आईला बघत असतो, पण आपण त्यांच्यासारखंच थोडं होत असतो. तर त्यातलंच हे मला अगोदर खूप साबुदाणा खिचडी की नाही आवडायची, पण आता तेवढी आवडत नाही. खरं तर लहानपणाची मोठी एकादशी आठवते. अगदीच घरात रोज काय आणि चिक्की नसायची, पण एकादशीला मात्र हमखास मिळायची. आत्ता ना 5 वाजलेत आणि चहा प्यायची वेळ झाली आहे आणि डोकंसुद्धा दुखायला लागले. खरंच हे मुश्किल वाटतंय चहाशिवाय, पण ठीक आहे, चला करूयात कंट्रोल. चहावर अजून एक दुसरा उपाय. आता तुम्ही म्हणाल हे तर चहासारखं दिसते. हो, चहाच आहे हा, पण मी हा चहा की नाही माझ्यासाठी नाही ठेवलेला. कंपनी तर द्यावीच लागणार ना, म्हणून मी माझ्यासाठी वेगळा असा चहा केला आणि तो चहा म्हणजे ग्रीन टी. आणि हा चहा खरं तर ना, आपण ज्यावेळेस चहा पित नसतो त्यावेळेस दुसऱ्यासाठी चहा बनवणं हे पण शिक्षाच आहे, नाही का? जड मला जास्त ह्यामुळं जात होतं की उपवास होता आणि डोकंसुद्धा दुखत होतं. त्यावर हा उपाय केला, ग्रीन टी घेतला आहे. पण त्याच्यानंतर मग आम्ही दर्शनासाठी गेलो होतो बडोद्यामध्ये मांडवी या ठिकाणी, आणि तिथं विठ्ठलाचं मंदिर आहे. तर इथं जाताना की नाही तर गुप्त नवरात्र चालूच इथं देवीच्यासुद्धा मूर्त्या पाहायला भेटल्या आणि घोषसुद्धा खूप सारे. आपण ना आता आलोच विठ्ठल रुक्मिणी मंदिरामध्ये. मी जर नीट निरखून पाहिलं ना तर इथं विठ्ठला शेजारी 2 मूर्त्या दिसतात आणि एक त्यातली आहे रुक्मिणी आणि दुसरी आहे सत्यभामा. तुम्ही असं मंदिर कुठं पाहिलं का ते सांगा. मी तरी माझ्या आयुष्यामध्ये पहिल्यांदा असं मंदिर पाहिले. दर्शन तर अगदी छान झालेले. माझ्याकडं अशी एकादशी कशी साजरी झाली, तुमच्याकडं एकादशी कशी साजरी झाली ते नक्की सांगा. आणि हो, शाबू वडे तर खाल्लेच पाहिजेत एकादशीला. चला भेटू आपण पुढच्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये.